तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत अजित पवार यांची विधानसभेत महत्त्वाची माहिती सादर. काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित प्रश्न केला. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील अनुदानित शाळांमधील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे जुन्या निवृत्ती वेतनाचा एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला जाईल का, केल्यास कालावधी नमूद करण्याची विनंती केली असता यावर उत्तर देताना राज्याचे वित्तमंत्री यांनी सांगितले की या संदर्भातील प्रस्ताव वित्त मंत्रालयात आलेला असून सदर कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या आत जुन्या पेन्शनचा लाभ लागू करण्यात येईल असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच पुढे अजित पवार यांनी बोलताना सांगितले की जिल्हा परिषद कर्मचारी देखील हे सरकारचा भाग असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. याकरिता किती अतिरिक्त भार येईल याची माहिती सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विधानसभेत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, वांद्र्याचे भाजपा आमदार आशिष शेलार तसेच ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नाला वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्यात आले. जुनी पेन्शनवर विधानसभेत बऱ्याच वेळ चर्चा झाली. यामध्ये सरकारकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आलेले आहेत. राज्यातील NPS धारकांना जुनी पेन्शनबाबत अपडेट. राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली असता यावर अजित पवार उत्तर देताना सांगितले की ज्यावेळी राज्यातील सन 2005 नंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू करण्यात आली होती त्यावेळी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे सदर योजनेमध्ये बदल करून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महायुती सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच याबाबत 3 जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. सदर समितीने केलेल्या अहवालानुसार राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली. पण बंधूंनो, यावर माझे मत असे आहे जर जुन्या पेन्शनमध्ये सगळे लाभ चांगले आहेत तर मग नवीन पेन्शनला सुधारण्याचा प्रश्नच येत नाही ना. जुनी पेन्शन जशाची तशी लावून द्यायला हवी ना, असं मला वाटते. जुनी पेन्शनच्या मागणीचा हक्क लढा आपला असाच सुरू राहू द्या, कारण जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे हित संरक्षण होणार नाही. यासाठी जुन्या पेन्शनचा लढा समोर नेण्याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. वोट फॉर OPS हे मिशन आपण राबवूया आणि या सरकारला नक्कीच जुनी पेन्शन देण्याला भाग पाडूया. तर तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून लिहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.